बातमी आहे पावसासंदर्भातली। राज्यामध्ये ऊन आणि पावसाचा खेळ सुरू आहे। गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसानं झोडपून काढलंय, तर काही ठिकाणी वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले। अशामध्ये आता हवामान खात्यानं राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा दिलाय। त्यासोबत नागरिकांना काळजी घेण्याचं आणि घराबाहेर न पडण्याचं आवाहन हवामान खात्याकडून देण्यात आलेलं आहे। हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढच्या 2 ते 3 तासात राज्यात पुणे, अहमदनगर, कोल्हापूर, सांगली, सातारा, जालना, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे। 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वेगानं वादळी वाऱ्यासह पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे। त्यामुळे घराबाहेर पडताना नागरिकांनी खबरदारी घ्यायला पाहिजे। संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू आहे। या पावसामुळे शेती पिकांचं नुकसान झाल्यामुळे बळीराजा हवालदिल झालाय। हातातोंडाशी आलेलं पीक निसर्गानं हिरावून घेतल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यांमध्ये पाणी आलंय। राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसानं झोडपून काढलंय। या पावसामुळे शेती पिकांसह घरांचं देखील मोठं नुकसान झालंय। भाजीपाला, आंबा, संत्री, कांदा, मका, ज्वारी या पिकांचं नुकसान झालंय। अशामध्ये सरकारनं तात्काळ पंचनामे करावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे।